मुंबईसह कोकणामध्ये आज पावसाचा अंदाज। ठाणे, पालघर, रायगड या भागामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता। विदर्भामध्ये पावसाचा येलो अलर्ट। पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस। कणकवली, कुडाळ, सावंतवाडीसह जिल्ह्याच्या इतरही भागामध्ये पाऊस आणि पावसामुळे हवेत गारवा। नाशिकमध्ये पावसाला सुरुवात। पहिल्याच पावसामध्ये मुंबई आग्रा महामार्गावरती साचलं पाणी। पाणी साचल्यानं काही काळ वाहतूक कोंडी। नाशिकमध्ये उड्डाणपुलावरून खाली कोसळणाऱ्या पाण्याला धबधब्याचं स्वरूप। उड्डाणपुलाखाली अर्धवट अवस्थेमध्ये पाईप असल्यानं पुलावरून धोधो पाणी रस्त्यावरती। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या गलथान कारभारामुळे वाहन चालकांना मनस्ताप। परवा झालेल्या पावसानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये पेरणीच्या कामांना वेग। हळद, सोयाबीनसह कापसाच्या लागवडीचंही काम सुरू। 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये। कृषी केंद्रावरती लक्ष ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती। हिंगोलीचे कृषी अधीक्षक राजेंद्र कदम यांची माहिती। दमदार पाऊस होऊनही हिंगोलीमध्ये पाणी टंचाई कायम। पावसाळा सुरू होऊनही जिल्ह्यामध्ये 10 टँकरनं पाणी पुरवठा। तासभर झालेल्या पावसामुळे जळगावच्या काही भागामध्ये पाणीच पाणी। तहसील कार्यालयातही पावसाचं पाणी शिरल्यानं कर्मचाऱ्यांची तारांबळ। अणुस्कुरा घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे रात्रभर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होता। दरड हटवण्याचं काम आता पूर्ण झाल्यानंतर मार्ग सुरळीत करण्यात येणार आहे। राजापूरच्या उपविभागीय अधिकारी वैशाली माने यांची माहिती। सांगलीच्या तासगाव तालुक्यातल्या अंजनी गावामध्ये मुसळधार पाऊस। द्राक्ष बागांमध्ये साचलं गुडघाभर पाणी। वाशिमच्या रिसोड शहरामध्ये जोरदार पावसाची हजेरी। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। कोल्हापूर जिल्ह्यामधल्या शिरोळ तालुक्यामध्ये महापुराचा सर्वाधिक फटका बसला। यावर्षी येणाऱ्या संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवरती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रशासनासोबत घेतली आढावा बैठक। पुराचा सामना करण्यासाठी प्रशासनाच्या तयारीची माहिती घेतली। दिल्ली दौऱ्यावरून परतलेले खासदार शाहू महाराज थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती। पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची शाहू महाराज यांची प्रतिक्रिया। नागपूरमध्ये जेईईचे क्लासेस घेणाऱ्या फिटजी क्लासेसचे संचालक प्रणय शर्मा यांच्यावरती नागपूरमध्ये गुन्हा दाखल। पैसे भरूनही क्लासमध्ये शिकवणी घेत नसल्याची पालकांची तक्रार। खासदार संदीपान भुमरे आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्या शिष्टाईला यश। 6व्या दिवशी अखेर मनोज जरांगे यांच्याकडून उपोषण स्थगित। मनोज जरांगेंकडून सरकारला 1 महिन्याचा म्हणजेच 13 जुलैपर्यंतचा वेळ। ओबीसी मधून मराठ्यांना हक्काचं आरक्षण द्या, जरांगे यांची सरकारकडे मुख्य मागणी। 1 महिन्यात मागण्या मान्य झाल्या नाही तर विधानसभा निवडणुकीमध्ये उतरणार। नाव घेऊन उमेदवारांना पाडणार, मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला इशारा। काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्यासह आमदार मोहन हंबर्डे यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। जरांगेंच्या आंदोलनाला दिला पाठिंबा। यावेळी नांदेड काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित। अंतरवाली सराटीमध्ये महिला आंदोलकांकडून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना अडवलं। मराठा आंदोलनासंदर्भात कोणती भूमिका घेणार ते सांगा, महिला आंदोलकांचा दानवेंकडे आग्रह। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर राष्ट्रपतींना भेटणार तर जरांगेंच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा केला आरोप। मनोज जरांगे आणि मराठा समाजाची मागणी लवकरच मान्य होईल, त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी। आमदार अभिमन्यू पवार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर प्रतिक्रिया। जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी करून लवकर तोडगा काढावा, बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणेंची मागणी। धाराशिवच्या भूम येथे मराठा समाजाच्या महिलांचा उपजिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा। सरकार आणि विरोधी पक्षाला दिला चोळी बांगडीचा आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये यासाठी सरकारनं लेखी आश्वासन देण्याच्या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात आंदोलन। अंतरवाली सराटीमध्ये वेशीवरती सुरू असलेल्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस। पीक कर्ज मिळत नसल्यानं अंबादास दानवेंचा संभाजीनगरच्या महाराष्ट्र ग्रामीण बँक अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये ठिय्या। पीक कर्जाचा प्रश्न सुटला नाही तर बँकेच्या फलकाला आणि नंतर अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळ फासणार, दानवेंचा इशारा।
नाशिकच्या ITI मध्ये तब्बल 19 लाखांचा घोटाळा. एसीबीच्या चौकशीमध्ये तिघांचा कारनामा उघड. बनावट बिलं पास करून अपहार केल्याचा प्रकार समोर. प्राचार्यांसह 2 वेंडरवरती गुन्हा दाखल. कोल्हापूरमध्ये संभाजीनगरमध्ये टोळी युद्धातून तरुणाची हत्या. सोशल मीडियावरती काही पोस्टवरून 8 ते 10 दिवसांपूर्वी झालेल्या वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज. अलिबागच्या समुद्रामध्ये बुडून पर्यटकाचा मृत्यू. छत्रपती संभाजीनगरच्या अविनाश शिंदे या 27 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू. पुलगावमध्ये दोघांचा नदीमध्ये बुडून मृत्यू. सुरेश लाडेकर आणि गणेश चाचणे असं मृत्यू झालेल्या दोघांचं नाव. पोहण्यासाठी नदीत उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्यानं मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये उभ्या ट्रकला दुचाकीची धडक. अपघातामध्ये आजोबा आणि नातवाचा मृत्यू. दुचाकीवरून 5 जणांचा प्रवास जीवावरती बेतला. सातारा पुणे बेंगलोर महामार्गावरती सातारा जिल्ह्याच्या हद्दीमध्ये आयशर टँकर महामार्गावरती पलटी. त्यामुळे काहीशी वाहतूक कोंडी. विद्युत रोहित्राचा स्फोट झाल्यानं आग. दौंडमधील महात्मा गांधी चौकातील घटना. महावितरण अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे स्फोट झाल्याचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.